संजय आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. या सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. गोलंदाज नितेश आहेत. नितेश अष्टपैलू खेळाडू आहे. संघाचा संघनायक आहे. आणि यस बॅटची कडा आहे आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. महेश बोबडे बॅक टू द पवेलियन. संजयला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे. न्यू बॅट्समन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. 12th मॅन पाठवायचा आहे. विनंती असेल गुंडे स्पोर्ट्स या टीमला की आपला एक 12th मॅन पाठवा. संग्राम येतोय नवीन फलंदाज. राईट मोर द विकेट. नितेश फुल टॉस आहे. चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट. पहिला धमाका. षटकार येतोय संग्रामच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 6. नितेश पुणे ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्रीन समोर. थोडस खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला आले. स्क्वेअर कट आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9. 5वा सामना सुरू आहे आजच्या या दिवसामधील. गुंड्या स्पोर्ट्स आणि गोसिया स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज युवराजचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का गुंड्या स्पोर्ट्सच्या टीमला. सलामीची जोडी तंबू मध्ये परतलीये गुंड्या स्पोर्ट्सच्या टीमची. गोलंदाज आहेत तुषार आणि बॅट्समन येतोय परशुराम. 4थ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. इनेट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती येतोय. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 2 बाद 9 ही धावसंख्या आहे. 5 षटकांचा सामना. स्वीप करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट केलाय या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 2 बाद 9. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. फुल टॉस त्याला पाठवलाय. काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. SCL षटकार. धावसंख्या आहे 15 आणि वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज संग्राम.
संग्राम आणि परशुराम ही जोडी आहे. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे गुंडे स्पोर्ट्स या टीमला. यावीस लाईन पाहावी लागेल. कीपर बीट झालेत आणि मिळते या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 16. संग्राम एक चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा बॅकपुला झाले आणि अप्पर कट, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. पॉइंटला मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. आजचा हा पहिला दिवस आहे डे नाईट फॉर्मॅट. डे स्पर्धा आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग 2024. आजचा हा पहिला दिवस. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भरपूर शफल झाले होते. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ड्रिल करून दाखवतायत परशुराम, परंतु चेंडू आलाय डॉट बॉल. या पुढील सामना असेल विघ्नहर्ता वॉरियर्स आणि कोटकर बॉईज या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 4 रन. धावसंख्या आहे 21. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय गॅप मधून. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. सीमा रेषेच्या बाहेर. SCL चौकार. धावसंख्या आहे 25. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. कलंदर मोहम्मद कुरेशी, पोलीस पाटील आणि मोहम्मद मिया डांगे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. नितेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळी शॉर्ट आर्म पुल गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 26. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लाऊड अपील केली होती. कॉट बेंचची अपीलला फेटाळली आहे. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 26. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप चांगला आहे. मिळतील या चेंडूवरती फक्त 2च धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 28. ANP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेट नितेश. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुल जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 28. या धावसंख्येवरती या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होते नितेशच्या माध्यमातून. हुक केलाय सीमा रेषेच्या बाहेर. SCL चौकार.
चौकार येतोय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल 32-32. धावसंख्या आहे आपण पाहू शकाल 32-32 धावा. षटक क्रमांक सुरू आहे. हे तिसरं गोलंदाज नितेशचं. संघनायक आहे नितेश. गोसिया स्पोर्ट्सच्या टीमचा आणि गुंडे स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका आणि डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. SCL चौकार की षटकार. चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36-36 धावा. बघा नितेश 10 मिनिटांचा वेळ आहे 2 षटकांसाठी. 3 षटकांसाठी आपण 10 मिनिटं घेतली आणि उर्वरित 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ आहे. विग्नर द वॉरियर्स आणि कोटकर बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस साठी या. या पुढील सामना या दोन संघांमध्ये असेल. आजच्या दिवसामधील हा 5वा सामना सुरू आहे. ओर द विकेट. यावी स्लॉप केलाय. बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक षटकार. चेंडू द्यायचा आहे विनंती असेल. धावसंख्या आहे 48 धावा. 48. धावसंख्या आहे 48 धावा. षटक क्रमांक हे 4थे सुरू आहे. गोलंदाज अक्षयचं. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र शॉट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 49. संग्राम खूप चांगली बॅटिंग करतो या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइड लॉफ केलाय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि थोडीशी दुखापत नक्कीच होते. दोघांना पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल आयोजकांना. मिळतील या चेंडूवरती.
2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 51 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा आपण पाहू शकाल. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. थोडीशी दुखापत जाणवतीये खेळाडूला, कारण की नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कोऑर्डिनेशन होऊ शकलं नव्हतं. त्यामुळेच एकमेकांमध्ये टक्कर झाली आणि त्यामुळे एकाला थोडीशी जास्त दुखापत झाली असं वाटतंय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. सहा मिनिटांचा वेळ आहे नितेश आपल्याकडे आणि 7 चेंडू टाकायचे आहेत या इनिंग मधील. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू आहे. चुकीला माफी नाहीये. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय परशुरामच्या बॅट मधून आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. 57. नवीन गोलंदाज आहे शाहिद कुरेशी येत आहेत या अंतिम षटकामध्ये. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे, कारण की दोन्ही फलंदाज सलामीचे शून्यावरती बाद झाले होते युवराज आणि महेश. त्यानंतर 57 धावा बनवल्यात 4 षटकांमध्ये. संग्राम आहे स्ट्राईक इनला आणि अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूवरती. पहिला चेंडू आलाय शाहिदचा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. संग्राम खेळतोय 12 चेंडू आणि 30 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय परशुराम, खेळतोय वैयक्तिक 10 चेंडू आणि 26 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट बॉल. या पुढील सामना असेल विघ्नहर्ता वॉरियर्स आणि कोटकर बॉईज या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे टॉस साठी या आपण. यावेळी ड्राईव्ह केले कॉपी बुक स्टाईलने. अप्रतिम फटका आपण पाहतोय. डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. ओव्हर द विकेट शाहिद. हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे. जज करतायत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. धावसंख्या आहे 61 धावा. 61. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि नितेशने काय केलंय या चेंडूवरती आणि डायरेक्ट हिट. शाहिदने डायरेक्ट हिट केलंय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का 61 या धावसंख्येवरती.
विन द मॅचेस. चेंडू सापडत नाहीये अजून देखील आणि या 4 धावा देखील पूर्ण झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम चेंडूवरती झेल झाला ड्रॉप आणि त्यानंतर 4 धावा धावून पूर्ण केलेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65 आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये गुंड्या स्पोर्ट्स या संघाने गौसिया स्पोर्ट्स या संघासमोर टॉस आपण करूया. विग्नर द वॉरियर्स आणि कोटकर बॉईज या 2 संघांमध्ये सामना असेल. नक्कीच आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. विग्नर द वॉरियर्स आणि कोटकर बॉईज या 2 संघांमध्ये हा सामना असेल. एका बाजूला अनिकेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल विग्नर द वॉरियर्स या टीमचे संघनायक आहेत. आणि नक्कीच आदरणीय पांडुशेठ लाड साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. आणि टॉस आय थिंक जिंकलेला आहे कोटकर बॉईज या संघाने. 5 षटकांचा सामना असेल आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. एक वाजून 58 मिनिटांनी सेकंड इनिंग सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 66 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. गोसिया स्पोर्ट्स या टीमला 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. बघा सर्व 7च्या 7 संघांना नक्कीच कलंदर मोहम्मद कुरेशी पोलीस पाटील यांच्याकडून आज आणि उद्या जेवणाची नक्कीच व्यवस्था आहे. आणि कोणी जेवण केलं नसेल खेळाडूंनाही विनंती असेल की कोणी अजून जेवण केलं नसेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. एक वाजून 58 मिनिटांनी नक्कीच ही इनिंग सुरू होते आणि गोलंदाज आहेत संजय सुतार आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजेच नितेश. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये कारण की संजय सुतारने पहिल्या मॅच मध्ये 5 पूर्ण केलाय. विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे आणि LBW फलंदाज बाद नाहीये. संजय कदाचित विसरला असेल त्यामुळेच त्यांनी LBW ची अपील केली होती. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 0 आहे. 66 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 64 धावांचा पाठलाग याच गोसिया स्पोर्ट्सने केलाय. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. रन मशीन नितेश बॅक टू द पवेलियन.
फुलटॉस स्वीप केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय अशरफच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. महेश बोबडे आहेत एसटीएनच्या पाठीमागे ॲज अ विकेट किपर म्हणून कामकाज पाहतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. ANP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल. आज आमच्या संवेद राज कस्तुरे सर आहेत आज आणि उद्या त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. एक लेजंड कॉमेंटेटर. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि येथे हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/6. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज आहे, ती म्हणजेच गोसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या संघाला. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाज कलंदर मोहम्मद कुरेशीच्या बॅट मधून. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि हा चेंडू नक्कीच चांगला आपण पाहिला. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. नितेश शून्यावरती बाद झाला तरी देखील स्वतः संघ मालक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आहे या सामन्याची आणि चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला, ऑफ कटर हा चेंडू आपण पाहिला आणि चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि सरळ जाऊन विकेट किपर महेशच्या हातामध्ये विसावलाय. अशरफ आणि कलंदर कुरेशी ही जोडी आहे.
एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 13.20च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला मिळते. एकच धाव चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे गोसिया स्पोर्ट्स या टीमला. सामना स्पीडअप करायचा आहे. 18 चेंडू आणि 47 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. चांगला चेंडू आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. गोलंदाज महेश आहेत या तिसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्राइकिंगला फलंदाज कलंदर कुरेशी आहेत, जे पोलीस पाटील आहेत. खऱ्या अर्थाने 2 दिवसाचे ते अन्नदाते देखील आहेत, कारण की त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, क्या बात आहे. लॉफ केलाय, सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय षटकारासाठी. पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर येत आहेत लॉंग ऑन वरून. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण संग्रामचं आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशरफ आणि कलंदर कुरेशी यांच्यामध्ये धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27. 15 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी गोसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या संघाला. आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत फलंदाज आणि आलाय हा डॉट बॉल. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धाव बनवायचे आहेत. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर समीकरण करणं कठीण होत जाईल, कारण की प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या गोसिया स्पोर्ट्स या टीम वरती. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू आले. डॉट, एक षटकार आला होता या षटकामध्ये, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी महेशने केली आहे. महेशकडे देखील एक्सपिरियन्स भरपूर आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय. आउट ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे गोसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या संघाला.
6 चेंडू आणि 6 या धावसंख्येवरती 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी आहे, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये, ते म्हणजेच गुंड्या स्पोर्ट्स एनवाडी या टीमला इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. गोसिया स्पोर्ट्स धनगरवाडी या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. आणि धनगरवाडी संघ एकाच ग्रुप ग्रामपंचायतचे हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. 8 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. तुषार येतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संजय सुतारने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मॅच विनिंग गोलंदाजी. 1.5 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवलेत. संजय सुतारने याही सामन्यामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट आणि या सामन्यामध्ये देखील 2 विकेट मिळवलेत. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 33 धाव बनवायच्या आहेत आणि 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत. तीन मिनिटांचा वेळ आहे महेश आपल्याकडे. महेश बोबडे 3 मिनिटांचा वेळ असेल या 6 चेंडूंसाठी. 6 चेंडू आणि 33 धाव बनवायचे आहेत. चंदू येत आहेत नवीन गोलंदाज आणि स्ट्राइक एनला फलंदाज आहे तुषार. 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 33 या सामन्यामध्ये. समीकरण कठीण होत चाललंय कारण की अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये गोसिया स्पोर्ट्स या टीमचा. ज्या गोसिया स्पोर्ट्स संघाने पहिल्या सामन्यामध्ये 64 धावा चेस केल्या होत्या, तो संघ या सामन्यामध्ये बॅकफुट वरती आहे. त्याचं कारण की नितेश शून्यावरती बाद झाला. यावेळी फटका फसलाय. पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक आले होते लॉंग ऑन वरून परशुराम. आणि मिल्ठील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पाच चेंडू आणि 31 धाव बनवायचे आहेत. जरी 5 षटकार आले तरी देखील सामना टाय होईल आणि दोन्ही संघांना 1-1 पॉइंट असेल. कारण की हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 31 धाव बनवायचे आहेत. या पुढील सामना नक्कीच कोटकर बॉईज या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे विघ्नहर्ता वॉरियर्स या टीमला बॅटिंग करण्यासाठी. जेव्हा सामना संपेल तेव्हा कोटकर बॉईज या टीमला विनंती असेल आपण त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये 14 सामने खेळवायचे आहेत. कमीत कमी 12 सामने तरी झाले पाहिजेत.
हा प्रयत्न आहे आयोजकांचा, त्यामुळे सर्व संघांना विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 35. एकतर्फी सामना सुरू आहे. नक्कीच सूर्यकुमारची आठवण करून दिली या फटक्याने. अशीच फटकेबाजी आपण पाहिलं असेल कालच्या परवाच्या दिवशी मध्ये. आणि एक रन शॉट आहे. नेट रन रेट देखील फार मोठी इम्पॅक्ट येऊ शकेल उद्याच्या दिवसामध्ये, कारण की टॉपचे 4 संघ फक्त क्वालिफाय होतील आणि टॉपच्या 2 संघांना फार मोठी संधी असेल, कारण की फर्स्ट क्वालिफायर क्या बात आहे, दिल स्कूप, लॅब स्ट्रोक आणि मिस टायमिंग आहे. सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. तुषारला माघारी परतावं लागेल. घ्या महेश, कारण की आपला वेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. वेळ आपली समाप्त झाली, त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येईल. शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद.